अरे त्या सिंदखेड मध्ये लखोजी जाधव यांच्या पोटी जन्माला आली त्या मुलीचं नाव काय होतं? काय होतं त्या मुलीचं नाव? राजमाता, राष्ट्रमाता, भारत माता, महासाहेब जिजाऊ. अहो ही 6 वर्षाची मुलगी ज्यावेळेस तिचा बाप लखोजी जाधव घोड्यावरती टांग सांगली आणि चालले बाहेर लढण्यासाठी, त्यावेळेस ही 6 वर्षाची मुलगी बापाला सांगत झाली, आबासाहेब, आबासाहेब तुम्ही कुठे निघालात आबासाहेब? त्यावेळेस तो बाप सांगत झाला, अगं जिजा, जिजा मी लढण्यासाठी चाललोय. ही 6 वर्षाची मुलगी सांगत होती बापाला, आबासाहेब, आबासाहेब तुम्ही कोणाच्या विरोधामध्ये लढताय? आबासाहेब कोणाच्या विरोधामध्ये तुम्ही लढताय? त्यावेळेस बापाने सांगितलं, अगं जिजा, अरे मी निजामांचा चाकर आहे, मला सांगत त्यांच्या विरोधामध्ये लढावं लागेल. ही 6 वर्षाची मुलगी सांगत होती बापाला, आबासाहेब, आबासाहेब उद्या तोच निजाम म्हणेल आपल्याच महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधामध्ये लढा, तर तुम्ही लढता का? हो जिजा, मला सांगल त्यांच्या विरोधामध्ये लढावं लागेल, कारण मी निजामांचा चाकर आहे. ही 6 वर्षाची मुलगी सांगते, आबासाहेब, आबासाहेब तुम्हाला लाज वाटत नाही का? आबासाहेब, अहो ते निजाम येतात, आपल्या ताया बहिणीवर अत्याचार करतात आणि तुम्ही आपल्याच महाराष्ट्राच्या लोकांच्या विरोधामध्ये लढणार? आबासाहेब तुम्हाला लाज कशी वाटत नाही? अरे या मराठ्यांच्या मनगटामध्ये काय पाणी भरलं काय? या मराठ्यांच्या शेमशेरीला काय गंज चढला का? आबासाहेब तुम्हाला लाज कशी वाटत नाही? आबासाहेब त्यावेळेस या मुलीचं कौतुक करावं बापाने. बाप खाली उतरला आणि सांगता झाला, अगं जिजा, जिजा त्यांच्या विरोधामध्ये जर आपण बंड पुकारला तर जसे उसाचे टिपरे करतात ना, तसे तुझ्या बापाचे टिपरे टिपरे करतील. अरे त्यांच्या विरोधामध्ये बंड पुकारण्याचं सामर्थ्य माझ्या अंगामध्ये नाहीये जिजा. त्यावेळी 6 वर्षाची मुलगी बापाला सांगते झाली, लाल बुंद डोळे झाले, मोठी हाताच्या आवळ्या गेल्या आणि बापाला सांगते झाली, आबासाहेब, आबासाहेब मी आज शपथ घेते आबासाहेब, अरे मी नाही परंतु माझ्या पोटी जो मुलगा जन्मेल, एक ना एक दिवस या हिंदुस्थानामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण करेल. ही इच्छा होती माझ्या राजमाता, राष्ट्रमाता, भारत माता, महासाहेब जिजाऊंची.